मित्रांनो, आज महाराष्ट्र दिन. अतिशय लढाऊ, प्रेमळ आणि तितकीच ज्ञान समृद्ध भूमी म्हणजे महाराष्ट्र. आजच्या या महाराष्ट्र दिनी आपण जाणून घेणार आहोत अशा काही व्यक्ती आणि क्षेत्रांबाबत जिथे महाराष्ट्राने देशाला नवी दिशा दिली. महाराष्ट्रात सुरू झालेली मुलींची पहिली शाळा ही भारतातली मुलींची पहिली शाळा. या मुलींच्या शाळेत शिकवणाऱ्या पहिल्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. या देशातल्या पहिल्या शिक्षिका ठरल्या. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी या महाराष्ट्रीय आणि विशेष म्हणजे भारतातल्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टरही महाराष्ट्रीयच आहेत. त्यांचं नाव रखमाबाई राऊत. भारतातला सर्वोच्च सन्मान म्हणजे भारतरत्न. महर्षी धोंडो केशव कर्वे हे जिवंतपणी भारतरत्न सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आणि पहिले महाराष्ट्रीय होते. विशेष म्हणजे त्यांनी स्थापन केलेलं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ हे भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ आहे. राष्ट्रपती या भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या प्रतिभाताई पाटील या पहिल्या महाराष्ट्रीय आहेत आणि त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती देखील आहेत. हे विशेष. भारताची ओळख ठरलेलं बॉलिवूड ज्या माणसाने सुरू केलं ते दादासाहेब फाळके हेही महाराष्ट्रीयच होते. त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट भारतातला पहिला चित्रपट आहे. भारतातली पहिली अणुभट्टी ही महाराष्ट्रात तुर्भे येथे स्थापन झाली. याशिवाय भारतातलं पहिलं आकाशवाणी केंद्र, भारतातली पहिली रेल्वे, भारतातली पहिली कापड गिरणी ही देखील महाराष्ट्रातच सुरू झाली. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.